रोज रोज एकाच प्रकारचा नाश्ता खाऊन कंटाळतात आणि मुलंसुद्धा तोच नाश्ता खायला नखरे करतात। तर अशा वेळेस अगदी वेगळा पदार्थ काहीतरी बनवायचा असेल तर ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे। कमीत कमी सामानामध्ये तयार होते आणि बनवायला आणि खायलासुद्धा खूप मस्त लागते। तर सुरुवातीला इथे मी एका मिक्सिंग बाउलमध्ये 1 वाटी पोहे घेतलेले आहेत। पोहे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, म्हणजे त्यातील डस्ट व्यवस्थित निघून जाईल। 2 वेळा पोहे धुतल्यानंतर यामध्ये आपण 2 चमचे पाणी घालणार आहोत। 10 मिनिटे पोहे आपण भिजत ठेवणार आहोत। तर इथे दुसऱ्या वाटीमध्ये मी अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि पाव चमचा हळद घालायची आहे। आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून याचं एक बॅटर बनवून घेणार आहोत। तर सुरुवातीला यामध्ये गाठी जरी राहिल्या तरी काही हरकत नाही, नंतर त्याचा उपयोग आपण पुढे पाहणारच आहोत। तर इथे बघू शकतो आपण व्यवस्थित याचं मी मिश्रण बनवून तयार केलेलं आहे। तर बनवायला खूप सोपी अशी रेसिपी आहे। सकाळच्या वेळेस खूप गडबड असते आणि झटपट नाश्त्याला काय बनवायचं असेल तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की करून पहा, सगळ्याच मंडळींना खूप आवडेल। तर इथे मी 2 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत, त्यांची साल व्यवस्थित आपल्याला काढून घ्यायची आहे आणि 10 मिनिटानंतर पोहेसुद्धा आपले व्यवस्थित भिजलेले आहेत। आता पोह्यांमध्ये सुरुवातीला जे आपण बेसनाचं मिश्रण बनवलेलं ते यामध्ये घालायचं आहे। तर इथे बघू शकतो तुम्हाला बेसनामध्ये थोड्याशा गाठी दिसत असतील, पण आपण याचा नंतर यूज करणार आहोत। तर इथे बघू शकतो आपण आपला नाश्ता छान क्रिस्पी व्हावा यासाठी इथे मी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे। तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही यामध्ये रवा वापरला तरीसुद्धा चालेल। आता यामध्ये मी फक्त कांदा वापरलेला आहे आणि धने पावडर आणि चिली फ्लेक्स घालायचे आहे। बाकी कोणतंच सामान यामध्ये आपल्याला वापरायचं नाही आणि हे सगळं सामान सगळ्यांच्याच घरामध्ये असतं, त्यामुळे हा नाश्ता तुम्ही अगदी आरामात बनवू शकता। सुरुवातीला आपण जो बटाट्याची साल काढून घेतलेली तो बटाटा यामध्ये आपल्याला चिरून घालायचा आहे। आता एवढंच सामान आपल्याला लागणार आहे। आता या सगळं साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। सुरुवातीला बेसनाच्या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग लागलं तर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। तर इथे पाण्याचं प्रमाण आपल्याला अगदी जेमतेम ठेवायचं आहे, जास्त पातळ करायचं नाही। तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला हे मिश्रण मिक्सरमधून वाटून काढायचं आहे। म्हणजे सुरुवातीला मी सांगितलं होतं की बेसनामध्ये गुठळ्या जरी राहिल्या तरी काही हरकत नाही, मिक्सरमध्ये वाटल्यानंतर ते व्यवस्थित तयार होणार आहे। तर आता मिश्रणामध्ये मी अर्ध वाटण घातलेलं आहे। मिश्रण घट्ट आहे त्यामुळे इथे मी पुन्हा पाणी घालणार आहे आणि पाणी घातल्यानंतर याचं आपल्याला सैलसर असं बॅटर बनवून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकतो आपण 2 बॅचेसमध्ये मी हे मिश्रण वाटून तयार केलेलं आहे। आता हे मिश्रण तयार झाल्यानंतर 1 ते 2 मिनिट आपल्याला असंच फेटून घ्यायचं आहे। मिश्रण फेटून घेतल्यानंतर आपण जो नाश्ता बनवणार आहोत तो अगदी फ्लेकी आणि क्रिस्पी तयार होईल, त्यामुळे ही प्रोसेस अगदी महत्त्वाची आहे। तर बघू शकतो आपण व्यवस्थित मिश्रण मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण याचा नाश्ता बनवायला घेऊया। कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि आता चमच्याच्या मदतीने हा नाश्ता सोडायचा आहे। तुम्ही हाताच्या मदतीने सुद्धा सोडू शकता, जसं आपण भजी तेलामध्ये सोडतो अगदी त्याप्रमाणे इथे आपल्याला हा नाश्ता सोडायचा आहे। तर अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये हा नाश्ता तयार होतो। सकाळच्या किंवा संध्याकाळच्या वेळेस किंवा पाहुणे मंडळी येणार असतील तरीसुद्धा तुम्ही हा नाश्ता बनवू शकता। त्याचबरोबर रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूनी आपण जो नाश्ता बनवलेला आहे तो अगदी टम्म असा फुगलेला आहे आणि याला छान जाळीसुद्धा पडलेली आहे। तर दोन्ही बाजू आपण व्यवस्थित गोल्डन रंगापर्यंत भाजून घेणार आहोत। दोन्ही बाजू आपल्या व्यवस्थित भाजून तयार झालेल्या आहेत। आता आपण ह्या काढून घेऊया। काहीतरी वेगळं असलं की मुलंसुद्धा अगदी आवडीने खातात आणि हा नाश्ता तुम्ही असाच खाऊ शकता। याबरोबर तुम्हाला चटणी बनवायची गरज नाही। मुलांना असाच नाश्ता आणि केचप जरी दिलं तरी अगदी संपवून आणतील, एवढा मस्त हा नाश्ता आहे। तर दुसरी ही बॅच आपण व्यवस्थित अशाच प्रकारे तळून घ्यायची आहे। दोन्ही बॅच आपले व्यवस्थित तळून झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता अगदी क्रिस्पी आणि हलका फुलका हा नाश्ता आहे। त्याचबरोबर आपण बाकीचा मैदा वगैरे असं यामध्ये काहीच वापरलेलं नाही, त्यामुळे हेल्दी असा हा नाश्ता आहे। मुलांना नक्की करून द्या, मुलंसुद्धा अगदी आवडीने खातील। तर इथे बघू शकतो आपण अगदी क्रिस्पी आणि झटपट हा नाश्ता बनवलेला आहे। रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।